ते दुबईला गेले, अनेक राज्यात गेले अशी माहिती आली त्याच्यामुळे. मात्र त्यांना तेलंगणातून आज अटक करण्यात आलेली आहे. 1 महिना लागतो कोरटकरांना अटक करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत घृणास्पद विधानं करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकार 1 महिन्याने अटक करू शकते, याचा अर्थ किती भोंगळपणा चालू आहे किंवा इनडायरेक्टली त्याला सहमती कुणाची आहे का याचा अभ्यास केला पाहिजे. आता नाईलाजाने शेवटी सरकारने त्यांना अटक केलेली आहे. शेवटी अंतिम आठवडा प्रस्तावात देखील त्याचा उल्लेख आहे. त्यावर अनेकांनी भाषणं केलेली आहेत. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचं उत्तर देणार आहेत आणि म्हणून कदाचित आज त्याला अटक झाली असेल तर त्याचं तसं उत्तर आता उद्या येईल. पण मूळ प्रश्न हा आहे की इतके दिवस त्याला अटक का झाली नाही आणि त्याला संरक्षण देण्याचा निर्णय कोणी घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जो अश्लील शब्दात त्यांच्याबद्दल विधानं करतो त्याला महाराष्ट्र सरकार संरक्षण देते ताबडतोब आणि संरक्षण देण्याबद्दल हरकत नाही. पण किती द्यावं त्याला, एखाद्या मंत्र्याला नाही तेवढं संरक्षण त्याला देण्याची व्यवस्था झाली. या सगळ्यातनं मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि मला वाटतं की काही झालं तरी महाराष्ट्र सरकारने आता कोरटकरांच्या बाबतीत टोकाची भूमिका घ्यावी, न्यायालयात टोकाची भूमिका घ्यावी आणि कोरटकरांना किमान 1 वर्षभर आत ठेवण्याची व्यवस्था काही करता येते का हे बघावं.